तू लोकायले झाकण झुल्या म्हणतो ना, तूच एक प्रकारचा एक झाकण झुल्या आहे, एक महान झाकण झुल्या आहे का तुला ते समजून नाही राहिलं. तू स्वतःला शिवी देऊन राहिला, टप्परवाणी टळटळ वाजून राहिला आणि गोष्टी हेपलून राहिला आणि भडकाऊ भाषण करून राहिला आणि शेतकऱ्याला भडकावून राहिला. अबे आपणच शेतकरी संघ भांडून राहिलो. मी शेतकरी, कराडे शेतकरी, बच्ची भाऊ शेतकरी, सगळे शेतकरी एकामेकाला ट्रोल करून राहिलो आपण. म्हणजे याच्यात व्यर्थ काय आहे? काहीच नाही. फक्त काय बच्ची भाऊ कडू व्हायरल आहे, ट्रेंडिंगवर आहे, तर मग काय करायचं, फेमस कसं व्हायचं, तर मग काय बच्ची कडूचे करूले विरोध करा, ट्रोल करा, त्याच्याबद्दल वाईट बोला. कारण त्याने शेतकऱ्याच्या सरसकट कर्जमाफ्या ह्या काय केल्या, पूर्ण केल्या आणि 30 जून 2026 ची तारीख निवडली. हे तुझ्या डोळ्यात भरली. तुला असं वाटलं की बापा जे झालं नाही ह्या माणसानं करून दाखवलं, आता एक काम करू, आपण याला ट्रोल करू आणि शेतकऱ्याला सांगू की ह्या माणसानं फसवलं. याच्या मनानं ऐकू नका. हा माणूस चॉकलेट खाऊन आला, नागपूरले गेला आणि चॉकलेट खाऊन मुंबईवरून आला, असा फसून राहिला तू. आणि हा पा पूर्ण व्हिडिओ. जय जवान जय किसान. रविराज साबळे, पायरे मायावरातली पयाटी कशी खतरनाक आहे पाय. एका पयाटीले 5-5 बोंडा, एका पयाटीले 4-4 बोंडा, एका पयाटीले काहीच बोंड नाही आहे. पाय पाय रे, पाहिली काय? हे माय वावर, हे तुरीचं वावर पाय. तुरीचं काय रे, 1 तास टाकली, आताच पाणी दिलं, 1 क्विंटल कापूस नाही आला, 60 किलो कापूस आला फक्त. पाय रे रविराज साबळे, पाय तू टपरावानी टप्पर वाजवल्यासारखा बोंबलत राहतं, टन टन करत राहते ना. तू शेतकऱ्याच्या हितासाठी करतो ना सगळं, का पैसे कमवण्यासाठी करतो, का फेमस होण्यासाठी करतो, काय मानी देव जाणे बाबा. माय म्हणणं एकच आहे, 10 बाय 10च्या रूममध्ये, एसीच्या रूममध्ये व्हिडिओ कोणी काढू शकते. एखादा झाका झुला तुला शूट करू राहिला, स्वतःला तोपका समजतले का तू? असं आहे माया वावरात, असं आहे, असं आणायचं, फळका आणायचं, चारा करायचा, मजुरासारखं काम करायचं. मजूर लावून काम नाही करायचं, स्वतःच्या आहारात मजूर बनायचं, काम करायचं. तेव्हा आपण शेतकऱ्याला सांगायचं, तेव्हा शेतकऱ्याला कळणाऱ्या गोष्टी. कारण तू 10 बाय 12च्या रूममध्ये, एसीच्या रूममध्ये बसून गोष्टी हेपलणं होते एसीच्या रूममध्ये, पण शेतात येऊन मजुरासारखं राबणं आणि व्हिडिओ काढून शेतकऱ्याला सांगणं, त्याच्यात वेगळीच मजा येते. कमेंट करून सांगा खरं बोलतो की नाही. कारण हा गवसाळा निस्ता ट्रोल करत आहे, निस्ता ट्रोल करून राहिला, निस्ता ट्रोल करते, कोणाला ट्रोल करते. याने हा जो रविराज साबळे आहे ना, याने शेतकऱ्याला चोल्लर बनवून ठेवला. आता चोल्लर, कारण पहिले माझ्या शेतकरी चोल्लर नव्हता महाराष्ट्रातला, आता चोल्लर झाला. काहून? कारण शेतकरीच भिडून राहिले एकामेकाच्या याच्यावर. शेतकरी म्हणजे टोमणे मारून राहिले. जे शेतकरी एक झाले होते, जे शेतकरी आपला जात धर्म न बघता एकच जात पकडली होती त्यांनी, ते म्हणजे शेतकऱ्याची, आणि ते विसरले होते का आता आपल्याला फक्त शेतकरी सगळे एकट्ठे होऊन, संघटित होऊन आणि आपल्याला हा सरकारला धडा शिकवायचा आहे. आता जे पहिले कोणी केलं नाही ते करून दाखवायचं, असं शेतकऱ्याचं एक मूठ होती. आता एक मुठ्ठे अशी होताना दिसत आहे. कारण त्याले रविराज साबळे पाटील हा जिम्मेदार आहे, नाहीतर कोणी जिम्मेदार नाही आहे. त्याले रविराज साबळे हा जिम्मेदार आहे. कारण हा माणूस फक्त 10 बाय 12च्या रूममध्ये गोष्टी हेपलू शकतो, कमेंट करू शकतो कोणावर. त्याला म्हटलं रस्त्यावर निघ, आंदोलन कर, उपोषण कर, तर ते करू शकणार नाही. कारण त्याच्यात धमक नाही आहे. माय म्हणणं एकच आहे, रविराज साबळे मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुला सपोर्ट करतो, मी आंदोलनात येतो, मी सगळं येतो, तू फक्त
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला 2 महिन्यात कर्जमाफी आणि मालाले भाव घेऊन दाखव. बस माय म्हणणं हे आहे. कारण कसं आहे, मला पाहिजे मालाले भाव, तेव्हा रॉयल शेतकरी बनन. कर्जमाफी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कर्जमाफी घ्या, मला मालाले भाव द्या. कळलं काय? मला कर्जमाफी नाही पाहिजे, कारण माझ्या मालाले भाव असला ना तसाच मी कर्ज भरू शकतो. समजलं काय? तसाच सरकारचं पैसे देऊ शकतो. आणि माझ्या मालाले भाव असला ना तर मी कर्जही घेणार नाही. उलट शेतकऱ्याला उलट सरकारचं कर्ज फेडून एवढी अवकात बनन माझ्या मालाले भाव भेटला तर. म्हणजे माझ्या मालाले भाव म्हणजे सगळ्या शेतकऱ्याच्या मालाले भाव. कळलं का या गोष्टी? तर माय म्हणणं एकच आहे, रविराज साबळे खरीच राजा तुझ्या याच्यात धम्मक असन ना. तू लय बोलतो ना, खतरनाक लय तुझे फॅन आहे. तुले कॉमेंट करणारे लोक म्हणते वा काय बोलून झाला रविराज साबळे तुझ्या पाठीशी आहे. हे जे तुले कॉमेंट करणारे लोकांना तुले हवेत उचलून दिलं ना, हे लोक चोल्लर आहे. तू झाकून दिल्या म्हणतो ना, ते झाकून दिले तर 3 टप्पर आहे, ते ढक्कन आहे. तुले कॉमेंट करणारे लोक, तुले चांगलं म्हणणारे लोक ढक्कन आहे. काहून आहे? कारण तुले त्या फक्त त्याले जे रियालिटी आहे ते दाखवली नाही आणि चोपड्या गोष्टीमध्ये तू फसून राहिला तुझ्या एरियातल्या लोकायले. माझ्या व्हिडिओमध्ये लय जण कॉमेंट करते, तुझ्या समर्थनामधले भरपूर लोक कॉमेंट करते. मी म्हणत नाही मला कॉमेंट करा, काही करा, मला काहीच घेणं देणं नाही. कारण आपला खराचा वारसा आहे. मी ना कोण्या पक्षासाठी लढत ना कोण्या नेत्यासाठी लढत, मी फक्त शेतकऱ्यासाठी लढतो. कारण मी शेतकरी पुत्र आहे. म्या सोडला माया बाप आत्महत्या करताना फाशीवरून, म्या सोडला माया भाऊ आत्महत्या करताना फाशीवरून, म्या सोडली माई आई आत्महत्या करून फाशीवरून. कारण ज्याचं करते त्यालेच वयते. कारण मी शेतकरी पुत्र आहे आणि माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी माझा बाप आहे, अन्नदाता आहे, पोशिंदा आहे. कारण माय म्हणणं एकच आहे, माझ्या शेतकरी बापाला कर्ज घ्यायची गरज नाही पडली पाहिजे. कारण आता असं आलं आहे की कर्जमाफी अत्यंत गरजेची आहे. पण 30 जून 2026 ही तारीख का दिली, का नाही, याचं आपल्याला निदान माहीत असायला पाहिजे. समजा बच्चूभाऊ कडून 1 महिन्याची तारीख काढली असती तर जे मागचं जे कर्ज होतं ते फिटलं असतं. सरसकट जे मागचं कर्ज होतं 2000 म्हणजे आता 2025 चालू आहे ना, 24चं कर्ज पुरं फिटलं असतं. पण मग 2025चं काय, 2025चं काय? मग 2025चं कर्ज आपल्याला तसंच थकीत राहिलं असतं घेतलेलं. मग आता काय आपलं 2024 म्हणजे 2024चं आणि 25चं जे कर्ज आहे आपलं, हे पुरं सरसकट कर्जमाफी होणार 30 जून 2026. कळलं काय? 24-25चं जे कर्ज आहे हे 25 आता लोकांनी उचलले नाही ना, कर्ज उचललं आहे ना, हे पुरं सरसकट कर्जमाफी होणार कधी 30 जून 2026ला. कळलं काय? आणि हे जे कर्ज भरायची गरज नाही आहे म्हणते बच्चूभाऊनं डायरेक्ट सांगितलं. महसूल मंत्रीनं पण सांगितलं डायरेक्ट. मग माझं एकच म्हणणं आहे, कर्ज कायले भरता तुम्ही? भरू नका. कर्ज भरू नका. मागचे भरू नका. हे जे आता 2025ला उचललं ते भरू नका. काहीच भरायचं कर्ज नाही. 30 जून 2026ला टाइम बघा, कर्जमाफी होते का नाही होत. कळलं काय? उगाच बोंबलून काही कामाचं नाही, उगाच कोणाला कमेंट करून काही कामाचं नाही. बच्चूभाऊ कडून म्हणत आहे ना कर्जमाफी होणार ना, मग होईन. मग कायले कोणाला बदनाम करू राहिला? माय म्हणणं हे आहे. आणि रविराज तो रव्या कायलेच बदनाम करू राहिला कोणाले? काय गरज पडते? काय गरज पडते कोणाला बदनाम करायची? अरे संविधानानं हक्क दिलेला आपल्याला बोलायला. जिथं चुकी आहे तिथं धडा शिकवण्याचा आपल्याला संविधानानं हक्क दिलेला आहे. हे अगदी बरोबर आहे. बोला ना, मी काम तो नाही. जिथं अन्याय होत असेल तिथं प्रतिकार झालाच पाहिजे, माझं मत आहे रविराज साबळे. माझे विचार तुझ्यासारखेच आहे असं नको समजू. माझे विचार तुझ्यासारखेच आहे. माझं म्हणणं एकच आहे, जिथं अन्याय होत असेल तिथं प्रतिकार झालाच पाहिजे शब्दांचा. आपला व्हिडिओ निघालाच पाहिजे, हे माझं मत आहे. पण लेका उगाच कोणाच्या डोक्यावर पोया शिकून काही कामाचं नाही ना. आता पोया म्हणजे तुम्हाला माहिती, तुमच्या याच्यात चपाती म्हणते, आमच्याकडे पोळ्या म्हणते त्याले. तर लोणी खाऊन राहिला तू उगाच. अरे बच्चूभाऊ कडू हा फेमस झालेला माणूस आहे
आणि ट्रेंडिंगवर चालू आहे, तर मग काय उगाच फेमस कसं व्हाव, व्हायरल कसं व्हाव, मग काय त्या बच्चू भाऊला ट्रोल करा. मग ट्रोल करणं चालू केलं, गडी फेमस होत गेला. ट्रोल चालू केलं, गडी फेमस होत गेला. फेमस होता 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 न्यूजवर आला. अरे बाप्पा 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 झाला गडी फेमस. बच्चू भाऊची पुण्याई मुळे फेमस झालाय का तू, पाय बरं. हा फेमस झाला ना तू, खतरनाक. मायवावर पाहून घे काय व्यर्थ आहे का रविराज साबळे ह्या गोष्टीला. बच्चू भाऊ कडू हा एक शेतकरी नेता आहे, शेतकऱ्याचं पोरगा आहे. तू त्या माणसाला ट्रोल करून राहिला, त्या माणसाचा मध्य बोलून राहिला. अरे असं बरोबर नाही वाटत मले. माय म्हणणं आहे काय, तोही शेतकरी पोरगा आहे, तूही शेतकरी पोरगा आहे, मी पण एक शेतकरी पोरगा आहे, तो कराळे मास्तर तो पण शेतकरी पोरगा आहे. पण माय काय म्हणणं आहे, आपण शेतकरी 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 भिडून राहिलो नाही का मेकावर. काय गरज पडते आपल्याला हे भिडाची. माय म्हणणं एकच आहे, जो कोणी आपल्याला कर्जमाफी देत नसल, जो कोणी आपल्याला कर्जमाफी देत नसल, ते वांग वांग म्हटलं ना, त्या वांग त्याच्या गांडीत घालाचं वांग, ते नाही द्याला आपल्याला कर्जमाफी कोणी, गांडीत घालाचं ते वांग. पण वांग वांग करू 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 तुमचं भरीत बनवलं. अरे भरीत बनायची गरजच नाही आपल्याला द्या. था वांग नाही काय, तू वांग मुळा हे ते जे आहे ना सगळं घ्यायचं. आपल्याला 30 जून 2026 कर्जमाफी नाही भेटली ना, ते वांग घ्यायचं ढुंगणात घालायचं. कळलं काय, हे तुम्हाला समजायला पाहिजे. उगाच बच्चू भाऊला ट्रोल करून काय चालते रे. तो माणूस सर्वसामान्य नेता आहे आणि शेतकऱ्याचा नेता आहे. तो माणूस पक्षासाठी न लढता, कोण्या धर्मासाठी न लढता, ना जातीसाठी लढता आले काय हो. तो माणूस फक्त एक शेतकरीसाठी लढला. तो माणूस धर्मासाठी जातीसाठी लढला असताना त्याला तुम्ही आतापर्यंत प्रधानमंत्री मुख्यमंत्री बनवलं असतं, हवेत उचलून दिलं असतं जरांगे पाटील वाणी. पण त्या माणसाचे विचार तसे नाही आहे ना. तिथंच तर माणूस चुकते. तो माणूस शेतकरी वर्गासाठी लढतो, मजूर वर्गासाठी लढतो, अंध अपंग वर्गासाठी लढतो. त्या कारणामुळे मी तुला सांगून राहिलो की उगाच त्या माणसाला बोलून व्यर्थ आहे रे. तुला त्या माणसाबद्दल तुला घृणा वाटत असेल, काही अशब्द वाटत असेल, तर एक काम कर, विदर्भात ये, त्याला भेट, विचारसरणी कर, लोकायला विचार की बाबा बच्चू कडू हा धोकेबाज हा व्यक्ती आहे का त्या शेतकऱ्याला फसवलं का काय केलं. मला विचार कर, तू विचार कर, तू विचारल्यावर तू कमेंट कर. तुला लोक तिथून निगेटिव्ह येणार आणि तुला पॉझिटिव्ह वाक्य येणार लोकांच्या नजरेतून, लोकांच्या मुखातून. कारण बच्चू कडू हा विदर्भातील हा जो एक नेता आहे ना, हा बच्चू कडू हा माणसानं सर्वसामान्य माणसाला जमिनीवर असला होता, तो त्याला उचललं. अरे त्या माणसानं पगार लावून दिले. अरे ज्याचे पगार होत नव्हते, ज्या महिलेचे पगार होत नव्हते, विधवा महिलेचे पगार नव्हते होत, निराधार महिलेचे पगार नव्हते होत, त्याला पगार लावून दिले त्या माणसानं. BPLचे कार्ड दिले, राशनचं कार्ड बनवले. त्या माणसानं पगार वाढ केली, अपंगाच्या लोकांची पगार वाढ केली. नाशिकला लाडक्या बहिणीला 1500 देऊन राहिला तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्याच्यातल्याच बायका कमी करून राहिला. पण अपंगाले विचार, त्याला 2500 रुपये महिना भेटते. तर पहिले लाडक्या बहिणीले म्हणत होता 2100 रुपये आम्ही निवडून द्या, आम्हाला 2100 देऊ. 2100 दिले नाही, पण 1500 देऊन त्यातल्या बायका कमी करून राहिला. पण बच्चू भाऊ कडून अपंग व्यक्तीले 2500 रुपये महिना चालू केला. काय म्हणालो, 2500 रुपये महिना चालू केला लेका. तो विचार कर तू. म्हणजे 1000 रुपये जास्त भेटून राहिले अपंगायला. तू विचार कर तो माणूस कसा असन. त्या विचारानं मी तुला सांगून राहिलो की मनात येते ते बकू नको, झाकण झुल्याने करू नको. तू लोकायले झाकण झुल्या म्हणतो, तू स्वतः एक झाकण झुले आहे. असा एक झाकण झुले आहे की तुला मी सांगू शकत नाही.